Hello students, today we are going to complete chapter number 2, Life Processes in Living Organism part 1, and it's a part 2. Students, in last session we have seen about cellular respiration. What is cellular respiration? When carbohydrates are oxidized step by step in cell, it is called as cellular respiration. And now we will see how cellular respiration is carried out in human beings in 3 steps. Now cellular respiration is carried out in 3 steps. Now first is the glycolysis process. Second, Krebs cycle. This Krebs cycle we call it as a TCA cycle. Next is electron transfer chain. Now let's see how it is carried out. Now here we will see how glycolysis process takes place. It's a aerobic respiration. Now here step by step oxidation of glucose is shown. Now in this process, in glycolysis process, you can see 2 ATP molecules and 2 pyruvic acids are generated. Now let's see how it is carried out. Now we have to see the process of glycolysis where glucose is converted into 2 pyruvate and 2 ATP molecules. How this conversion is taking place, let's see. Now first step where enzymes are used. Now which enzyme is used here? एक एन्झाईमचा वापर करून आता हे जे कन्वर्जन आहे ग्लुकोजचं पायरुवेट मध्ये प्लस एटीपी मॉलिक्यूलचं जे जनरेशन होतं तिथे आपल्याला सगळीकडे एन्झाईम्सचा वापर करणार आहोत. आता हे जे कायनेज आहे, हेक्साकायनेज आहे, हे एन्झाईम्स आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहिल्या स्टेप मध्ये काय होतं की ग्लुकोज जो आहे त्याला आपण कशामध्ये कन्वर्ट करतोय? ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये चेंज करतोय प्लस एटीपी मॉलिक्यूलचं काय करतोय आपण इथे एडीपी मध्ये कन्वर्जन करतोय. पुढच्या स्टेप मध्ये काय होणार आहे? एन्झाईम कोणता यूज करतोय आपण? आयसोमरेज यूज करतोय. त्याच्यामध्ये ग्लुकोज आयसोमरेज आहे. तिथे ग्लुकोज 6 फॉस्फेट जो आहे त्याला आपण कशात कन्वर्ट करतोय? फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मध्ये करतोय. नंतर फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचं कन्वर्जन कशामध्ये होतंय? फ्रुक्टोज 1,6 बिस फॉस्फेट मध्ये होतंय. तिथे पण परत आपण एटीपी मॉलिक्यूलचं कन्वर्जन कशात करतोय? एटीपी मॉलिक्यूलचं कन्वर्जन आपण एडीपी मॉलिक्यूल मध्ये करतोय. आता फ्रुक्टोज 1,6 फॉस्फेट जो आहे त्याचा कन्वर्जन साठी फ्रुक्टोज बिस फॉस्फेट एल्डोलेसचा वापर करून आपण त्याला 2 टाइप्स मध्ये बनवतोय. डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट, अजून काय बनवतोय आपण? ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट. आता हे जे 2 आहे हे आयसोमरेज आहे. हायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट हा ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट मध्ये पण कन्वर्ट होऊ शकतो आणि ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट हा डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट मध्ये कन्वर्ट होऊ शकणार आहे. हे इथे काय आहे? आयसोमरेज आहे. आता इथे डिहायड्रॉक्सी ॲसिटोन पण प्रोड्यूस झालेला आहे आणि ग्लिसरॉल्डिहाइड पण प्रोड्यूस झालेला होतं. आता जेव्हा आपण फक्त एकच साइड घेऊया, ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट घेऊया, त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतंय बघा. आता इथे NAD+1 फॉस्फेट काय केला जातो? रिलीज केला जातो आणि त्याच्या जागेवर काय येणार आहे? हायड्रोजन येतोय. मग त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतंय? 1,3 बिस फॉस्फोग्लिसरेट मध्ये कन्वर्ट होतंय. लक्षात आलं का? ठीक आहे. आता त्याच्यानंतर 1,3 बिस फॉस्फेट जे आहे त्याचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करायचंय? फॉस्फोग्लिसरेट मध्ये करायचंय. आता फॉस्फोग्लिसरेट मध्ये करताना इथे म्युटेज नावाचा एन्झाईमचा वापर आपण करणार आहोत. त्याला म्हणतात फॉस्फोग्लिसरेट म्युटेज. आता ह्याच्या कन्वर्जन करताना आता इथे आपल्याला एडीपी मॉलिक्यूल्स जे होते, एक एडीपी मॉलिक्यूल होता की नाही, तो कन्वर्ट होणारे कशामध्ये? एटीपी मॉलिक्यूल मध्ये कन्वर्ट होणारे. म्हणजे इथे काय होते? एनर्जी प्रोड्यूस होते. काय प्रोड्यूस होते? एनर्जी प्रोड्यूस होती. एटीपी मॉलिक्यूल प्रोड्यूस होतोय. नेक्स्ट आता आपण जर समजा
3-फॉस्फेट जो होता, फॉस्फोग्लिसरेट होता, त्याचं कन्वर्जन आपल्याला 2-फॉस्फोग्लिसरेट मध्ये करायचंय. त्याच्यानंतर आपल्याला फॉस्फोइनॉल पायरुवेट मध्ये पण करायचंय. आता फॉस्फोइनॉल पायरुवेट ह्याच्यामध्ये कन्वर्जन करतोय आपण. त्याच्यानंतर पायरुवेट कायनेज नावाचा जो एन्झाईम आहे त्याचा वापर करून आपण फॉस्फोइनॉल पायरुवेट जो होता त्याचं कन्वर्जन कशामध्ये करतोय आपण, पायरुवेट मध्ये कन्वर्ट करतोय. प्लस एक एडीपी मॉलिक्यूल जो होता तो परत एटीपी मॉलिक्यूल मध्ये काय झाला, कन्वर्ट झाला. आता इथे 2 पायरुवेट ऍसिड्स काय झाले, प्रोड्यूस होत आहे. कसं काय प्रोड्यूस होत आहे बघा. डिसल्डिहाइड 3-फॉस्फेट जो आहे तो एकच आहे, बरोबर, तो एक आहे. प्लस हायड्रॉक्सी इनॉल फॉस्फेट जो होता त्याचा वापर, एसिटोन जो होता त्याचा वापर करून आपण पायरुवेट ऍसिड प्रोड्यूस केलं. म्हणजे ग्लायकोलिसिस प्रोसेस मध्ये 2 पायरुवेट ऍसिड प्रोड्यूस होत आहे आणि 2 एटीपी मॉलिक्युल्स काय होत आहे, प्रोड्यूस होत आहे. हे आपल्या लक्षात आलंय, बरोबर की नाही. आता इथे आपल्याला सेकंड स्टेप बघायचं आहे. त्याच्यामध्ये एसिटाइल कोए एन्झाईमचा वापर करून आपण सिट्रेटला आयसोसिट्रेट मध्ये कन्वर्ट करतोय. आयसोसिट्रेट नंतर अल्फा कीटोग्लुटरेट मध्ये कन्वर्ट होतो. आता अल्फा मध्ये कन्वर्ट होताना कार्बन डायऑक्साइड काय केली जाते, रिलीज केली जाते. प्लस NADH मॉलिक्यूल काय केला जातो, प्रोड्यूस केला जातो. तसंच जेव्हा अल्फा कीटोग्लुटरेट प्रोड्यूस केला जातो म्हणजे कन्वर्ट होतो सक्सेनाइल कोए मध्ये कन्वर्ट होताना परत कार्बन डायऑक्साइड रिलीज केली जाते आणि NADH मॉलिक्यूल काय केला जातो, प्रोड्यूस केला जातो. सक्सेनाइल कोए कन्वर्ट कशामध्ये केला जातो, सक्सिनेट मध्ये कन्वर्ट केला जातो. सक्सिनेट मध्ये कन्वर्ट होताना एटीपी मॉलिक्युल्स जे आहे ते प्रोड्यूस केले जातात, पण दुसऱ्या फॉर्म मध्ये म्हणजे GTP च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केले जातात. आता सक्सिनेट ऍसिड नंतर कशामध्ये केला जातो, फ्युमरेट मध्ये कन्वर्ट केला जातो. फ्युमरेट मध्ये कन्वर्ट करताना काय प्रोड्यूस करतात ते, NADH2 प्रोड्यूस केला जातो. नंतर फ्युमरेट हा मॅलेट मध्ये कन्वर्ट केला जातो. मॅलिएट मध्ये कन्वर्ट केल्यानंतर मॅलिएट कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, ऑक्झॅलो ऍसिटेट मध्ये कन्वर्ट होणार आहे. ऑक्झॅलो ऍसिटेट मध्ये कन्वर्ट होताना NADH हे पण प्रोड्यूस केलं जातं. प्लस परत ऑक्झॅलो ऍसिटेट हा एसिटाइल कोए सोबत रिएक्ट करून परत सिट्रेट बनवतो. परत ही सायकल काय होत राहते, सर्क्युलेट होत राहते. म्हणून ह्याला आपण सिट्रिक ऍसिड सायकल पण म्हणतो, प्लस TCA सायकल पण आपण म्हणतो. ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज मध्ये थर्ड स्टेप आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. ह्याला ETC चेन पण असे पण म्हटलं जातं. आता इथे काय होतं बघा की NADH जे प्रोड्यूस झाले होते क्रॅब सायकल मध्ये, FADH2 प्लस जे प्रोड्यूस झाले होते क्रॅब सायकल मध्ये, त्याला कन्वर्जन स्टार्ट होतं. कन्वर्जन होतं म्हणजे इथे एनर्जी रिलीज करण्याची वेळ येते. एनर्जी रिलीज करताना हायड्रोजन आयॉन्स काय केले जातात, रिलीज केले जातात आणि हेच हायड्रोजन आयॉन्स ऑक्सिजन सोबत काय होतात, कंबाईन होतात, ऑक्सिडाइज होतात आणि वॉटर प्रोड्यूस करतात. आता इथे जेव्हा हे कन्वर्जन होत असतं NADH आणि FADH2 चं कन्वर्जन होत असतं तेव्हा NADH हे 3 ATP मॉलिक्युल्स प्रोड्यूस करणार आहे आणि FADH2 किती मॉलिक्युल्स प्रोड्यूस करणार आहे, 2 मॉलिक्युल्स प्रोड्यूस करणार आहे. आता आपण बघूया इन शॉर्ट मध्ये की ग्लायकोलिसिस प्रोसेस, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर
चेन रिॲक्शन हे कसे होतात. आता ग्लायकोलिसिस प्रोसेस हे कुठे होणार आहे, सायटोप्लाझम मध्ये होणार आहे. जेव्हा ग्लुकोज मॉलिक्यूल ऑक्सिडाइज होतं स्टेप बाय स्टेप, तर दोन मॉलिक्यूल्स प्रोड्यूस केले जातात. कोणाचे कोणाचे, पायरुव्हिक ऍसिडचे, एटीपी मॉलिक्यूलचे आणि NADH2 चे, प्लस वॉटर पण प्रोड्यूस केलं जातं. नंतर काय होतं, हे जे पायरुव्हिक ऍसिड आहे हे परत कन्वर्ट केले जातात. कशाच्या मॉलिक्यूल मध्ये कन्वर्ट केले जातात, ऍसिटाइल कोएन्झाइम A मध्ये कन्वर्ट केले जातात. परत 2 मॉलिक्यूल्स ऑफ NADH2 प्रोड्यूस केले जातात. कार्बन डायऑक्साइड रिलीज केली जाते. हे कशामध्ये होतं, सगळं ग्लायकोलिसिस प्रोसेस मध्ये होतं. ट्रायकार्बॉक्सिलिक ऍसिड सायकल मध्ये काय होतं बघा. आता इथे पायरुव्हिक ऍसिड जो ऍसिटाइल कोए मध्ये कन्वर्ट केला होता तो कुठे एंटर करणार आहे, मायटोकॉन्ड्रिया मध्ये कन्वर्ट करणार आहे. मायटोकॉन्ड्रिया मध्ये कन्वर्ट होताना ही जी सायक्लिक चेन आहे त्याला आपण क्रॅब सायकल पण म्हणतो. त्याच्यामध्ये काय करणार आहे, ऍसिटाइल कोए कम्प्लिटली ऑक्सिडाइज करण्यात येतो. ऑक्सिडाइज करताना कार्बन डायऑक्साइड प्रोड्यूस होणार आहे, वॉटर प्रोड्यूस होणार आहे, NADH2 मॉलिक्यूल प्रोड्यूस होणार आहे, FADH2 प्रोड्यूस होणार आहे. लक्षात आलं का, क्रॅब सायकल मध्ये काय काय प्रोड्यूस होतंय. बरं, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. आता इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन मध्ये काय होतं, मॉलिक्यूल्स जे आपल्याला मिळालेले होते NADH2 and FADH2 हे जे मिळाले होते हे काय करतात, ATP मॉलिक्यूल्स रिलीज करतात. NADH2 3 ATP मॉलिक्यूल प्रोड्यूस करणार आहे आणि FADH2 किती मॉलिक्यूल प्रोड्यूस करणार आहे, 2 मॉलिक्यूल्स प्रोड्यूस करणार आहे. Beside ATP, water molecules are also formed in this reaction. Thus, a molecule of glucose is completely oxidized in aerobic respiration and molecules of carbon dioxide and water are produced. हे झाले 3 स्टेप्स होते. कशामधले, एरोबिक रेस्पिरेशनचे, ग्लायकोलिसिस प्रोसेस, ट्रायकार्बॉक्सिलिक ऍसिड, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. आता व्हॉट इज ATP. आता इन शॉर्ट मध्ये आपण बघणार आहोत ATP काय आहे आणि ADP काय आहे. आता ATP काय आहे, ऍडिनो ट्रायफॉस्फेट. ATP इज अ शॉर्ट टर्म एनर्जी स्टोर ऑफ द सेल. आता जी पण एनर्जी असते ती कुठे स्टोर केली जाते, कशा फॉर्म मध्ये स्टोर केली जाते, ATP च्या फॉर्म मध्ये स्टोर केली जाते. ATP इज युज्ड बाय सेल्स टू परफॉर्म देअर डेली टास्क. आता ATP जे असतात ते काय करतात, यूज केले जातात सेल द्वारे. आता ATP काय आहे, एडिनाइन ट्राय आणि हे जे आहे रायबोज, हे जे आहे ट्रायफॉस्फेट आहे, एडिनाइन रायबोज ट्रायफॉस्फेट. हे कशामध्ये कन्वर्ट केले जातात, एडिनाइन रायबोज डायफॉस्फेट मध्ये कन्वर्ट केले जातात. म्हणून ADP. ADP म्हणजे काय आहे, एडिनाइन रायबोज डायफॉस्फेट. हे ATP चं स्ट्रक्चर आहे आणि हे ADP चं स्ट्रक्चर आहे. हे लक्षात घेऊन ड्रॉ करायचं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ATP जे आहे, ATP can be broken down into a molecules of ADP by removing one of the phosphate group. ATP ला आपण ADP मध्ये कन्वर्ट करू शकतो. कशा पद्धतीने, एक phosphate group काढून. This releases energy. ADP can be remade into ATP later when the cell had food that can be broken down. Glucose. आता ADP ला आपण परत ATP मध्ये पण कन्वर्ट करू शकतो. जेव्हा आपण फूड इनटेक करतो, आपल्या बॉडी मध्ये कार्बोहायड्रेट्स वाढतात, ग्लुकोज वाढतात, तेव्हा आपण ADP ला परत ATP मध्ये पण कन्वर्ट करू शकतो. आता आपण जे बघितलं, ज्या सायकल्स बघितल्या त्या एरोबिक रेस्पिरेशनचं इन शॉर्ट मध्ये आपण बघूया की लिपिड्स असतात, कार्बोहायड्रेट्स असतात, प्रोटीन्स असतात, फॅटी ऍसिड्स मध्ये कन्वर्ट केले जातात, पायरुव्हिक ऍसिड असतात, अमिनो ऍसिड्स असतात. आता हे जे अमिनो ऍसिड आहे ते ऍसिटाइल कोए ए सोबत येतात, क्रॅब सायकल मध्ये जातात. क्रॅब सायकल मधून कार्बन डायऑक्साइड, वॉटर, एनर्जी काय केली जाते, प्रोड्यूस केली जाते. तसंच पायरुव्हिक ऍसिड मध्ये पण होतं, तसंच फॅटी ऍसिड्स मध्ये पण होणार. ही जे सायकल आहे, हे जे स्टेप्स आहे हे फॉलो केले जातात. आता an
अनएरोबिक रेस्पिरेशन बघूया आपण. फर्मेंटेशन. आता फर्मेंटेशन हा अनएरोबिक रेस्पिरेशन इन शॉर्ट मध्ये आपण बघणार आहोत. फर्मेंटेशन काय होते? रिलीजेस एनर्जी फ्रॉम ग्लुकोज विदाउट द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. इथे जिथे ऑक्सिजन नाहीये तिथेच आपण ग्लुकोजचं कन्व्हर्जन करू शकतो. आता फर्मेंटेशन जे आहे ते दोन टाइप्स मध्ये होतं. अल्कोहोलिक असणारे आणि लॅक्टिक ऍसिड पण असणार आहे. ATP is still produced from glucose but not as sufficiently as with aerobic respiration produces only 2 ATP molecules. आता ह्याच्यामध्ये काय होतं की anaerobic respiration मध्ये ही तेवढ्या प्रमाणामध्ये ATP molecules प्रोड्यूस करू शकत नाही. का बरं? कारण इथे ऑक्सिजन इन्व्हॉल्व नसतं. ही जी प्रोसेस आहे हे विदाउट ऑक्सिजन होत असते, म्हणून इथे ATP मॉलिक्युल्स जे रिलीज केले जातात ते कमी प्रमाणात केले जातात आणि तेवढे इफेक्टिव्हली नसते. आता अल्कोहोलिक मध्ये बघा ग्लुकोज जी आहे ते 2 इथेनॉल मध्ये कन्वर्ट केली जाते. इथेनॉल म्हणजे अल्कोहोल आहे. 2 कार्बन डायऑक्साइड मॉलिक्युल्स आणि 2 ATP मॉलिक्युल्स काय केले जातात? रिलीज केले जातात. आता इथे एक्झाम्पल मध्ये बघा, ईस्ट प्रोड्युसेस वाईन अँड बियर अँड कॉजेस ब्रेड टू राईज. ईस्टचा वापर इथे फर्मेंटेशन करण्यासाठी आपण करू शकतो. आता फर्मेंटेशन प्रोसेस तुम्ही रेग्युलरली तुमच्या घरामध्ये पण बघू शकता. जेव्हा मम्मी डाळीच्या पिठामध्ये जर बेकिंग सोडा टाकते तर ते भजे काढताना काय होतं? फुगतात, बरोबर की नाही? तसंच इडलीचं पीठ जे आहे ते राईस करण्यासाठी पण मम्मी ईस्टचा वापर करते. आता वाईन मेकिंग मध्ये बघा, ग्रेप्स आर क्रश्ड अँड द शुगर दे contain is fermented by yeast to produce alcohol and carbon डायऑक्साइड. आता जेवढे पण ग्रेप्स असतात, द्राक्षे असतात, त्याच्यामध्ये शुगर ऍड करून त्याला फर्मेंट करायला ठेवतात ईस्टचा वापर करून. मग ईस्टच्या वापराने ते काय होणार आहे? अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साइड प्रोड्यूस करणार. द कार्बन डायऑक्साइड युजली एस्केप्स बट इफ द वाईन इज बॉटल्ड बिफोर fermentation is complete, the carbon dioxide dissolve and escape as bubble when the bottle is opened. आता जर फर्मेंटेशन होण्याच्या आधीच आपण ते जे मिक्सचर तयार झालेलं आहे त्याला आपण बॉटलमध्ये भरून ठेवलं तर कार्बन डायऑक्साइड रिलीज होणार नाही. पण कधी रिलीज होईल? जेव्हा आपण त्या बॉटलचं झाकण ओपन करणार तेव्हाच. डिफरंट व्हरायटीज ऑफ ग्रेप्स प्रोड्यूस डिफरंट टाइप्स ऑफ वाईन्स. आता डिफरंट टाइप्स ऑफ ग्रेप्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराचे जे ग्रेप्स असतात, द्राक्षे असतात, ते वेगवेगळ्या प्रकाराचे वाईन्स प्रोड्यूस करू शकतात. बेकिंग मध्ये ईस्टचा वापर बघूया आपण. इन बेकिंग, ईस्ट इज ऍडेड टू अ मिक्सचर ऑफ फ्लोर अँड वॉटर मेड इनटू फॉर्म ऑफ अ डव. The yeast first changes the flour starch into sugar and then ferments the sugar into alcohol and carbon dioxide. आता काय होतं, जेव्हा आपण ब्रेड बनवताना, केक बनवताना तो किती स्पॉन्जी असतो की नाही? हा एवढा स्पॉन्जी का बरं बनतो? कारण जो ईस्ट आपण फ्लोर मध्ये, पिठामध्ये ऍड करतो, तो पहिले स्टार्चला शुगर मध्ये कन्वर्ट करणार आहे, शुगरला अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साइड मध्ये कन्वर्ट करणार. आता काय होतं, जेव्हा आपण त्याला बेक करतोय, हीट करतोय, तो जे पण अल्कोहोल प्रोड्यूस झालेले आहे ते इव्हॅपोरेट होतं. पण कार्बन डायऑक्साइडचे जे बबल्स असतात ते प्रोड्यूस होत असतात, बरोबर? हीटमुळे ते काय केले जातात? दबले जातात. आणि दबल्यामुळेच आपल्याला तो जो ब्रेडचा जो फ्लफीनेस आहे, सॉफ्टनेस आहे, तिथे तुम्हाला जो टेक्स्चर मिळतो ब्रेडचा, पावाचा, त्याच्यानंतर केकचा, तो कशामुळे मिळतो? कार्बन डायऑक्साइड मुळेच मिळणार आहे. आता ग्लुकोजला बघा आपण काय काय केलं. ग्लुकोज जो होता एरोबिक रेस्पिरेशन मध्ये बघा, पायरुविक ऍसिड आहे, पायरुविक ऍसिडला फर्मेंटेशन केलं, फर्मेंटेशन करून तो अल्कोहोल मध्ये कन्वर्ट करणार. कशाच्या मदतीने? ईस्टच्या मदतीने. नंतर ग्लुकोज मध्ये ग्लायकोलिसिस प्रोसेस होणार आहे, पायरुविक ऍसिड मध्ये बदलणार. पायरुविक ऍसिड डिफरंट प्रोडक्ट्स जे आहे ते प्रोड्यूस होणार आहे. एक्झाम्पल विनेगर आहे, विटॅमिन्स आहे, एक्सेट्रा. कशाच्या मदतीने होणार आहे? तो व्हेरियस मायक्रोब्सच्या मदतीने होणार आहे. त्याच्यानंतर पायरुविक ऍसिड जो आहे तो जर फर्मेंट केला तर लॅक्टिक ऍसिड प्रोड्यूस होणार आहे. लॅक्टिक ऍसिड हे कुठे यूज केला जाणार आहे?
एरेथ्रोसाइट्स आणि मसल सेल्स मध्ये त्याचा वापर केला जाणार आहे. हे कशात होतं? anaerobic respiration मध्ये होतं. Now let's see energy from different food components. Now proteins. Proteins are the macromolecules formed by bonding together many amino acids. आता proteins हे कसे तयार केले जातात? जेव्हा खूप सारे अमिनो ऍसिड्स एकत्र येतात तेव्हा प्रोटीन्स प्रोड्यूस केले जातात, नाही तर बनवले जातात. Proteins from animal origin are called as first class proteins. आता जे प्रोटीन्स आपल्याला एनिमल्स कडून मिळतात त्यांना आपण फर्स्ट क्लासचे टाइप्सचे प्रोटीन्स असे म्हणतो. 1 gram protein gives 4 kilocalories energy. 1 gram protein आपल्याला काय देणार आहे? 4 kilocalories एनर्जी देणार आहे. अमिनो ऍसिड्स obtained by digestion of proteins. अमिनो ऍसिड्स आपल्याला कुठून मिळतात? जेव्हा आपण प्रोटीन्स खातो तेव्हा, त्यांना डायजेस्ट करतो तेव्हा. Those amino acids are absorbed in the body and transported up to the each organ and cell via blood. जेवढे पण अमिनो ऍसिड्स प्रोड्यूस केले जातात ते काय केले जातात? ऍब्सॉर्ब केले जातात आपल्या बॉडीमध्ये आणि ट्रान्सपोर्ट केले जातात प्रत्येक ऑर्गन आणि सेल पर्यंत. आता हे कसे पोहोचवणार आहे आपण? ब्लडच्या मार्फत पोहोचवणार आहोत. From these amino acids, organs and cell produces various proteins necessary for themselves and the whole body. आता हे जे अमिनो ऍसिड्स प्रोड्यूस केले जातात ते जे ऑर्गन्स आहे, सेल्स आहे, ते त्यांच्या हिशोबाने प्रोटीन्स काय करत जातात? प्रोड्यूस करतात, त्यांना जसे गरजेचे असतात तसे. आता जे अमिनो ऍसिड्स प्रोड्यूस केले जातात ते कुठे कुठे कशा पद्धतीने वापरले जातात ते बघूया आपण. अमिनो ऍसिड्स सेलमध्ये वेरियस प्रोटीन्स ऑफ सेल मेम्ब्रेन, वेरियस एन्झाइम्स प्रोड्यूस केले जातात अमिनो ऍसिडच्या मदतीने. पॅनक्रियास मध्ये इन्सुलिन, ट्रिप्सिन मध्ये केले जातात. पिट्युटरी ग्लँड्स मध्ये वेरियस हार्मोन्स प्रोड्यूस केले जातात. आपण मगाशीच बघितलं होतं की हार्मोन्स प्रोड्यूस करतात, बरोबर की नाही. मसल्स मध्ये काय? ऍक्टिन्स अँड मायोसिन, फ्लेक्झिबल प्रोटीन्स. हे ऍक्टिन आणि मायोसिन काय आहे? हे फ्लेक्झिबल प्रोटीन्स आहे, ते पण प्रोड्यूस करण्यासाठी अमिनो ऍसिड्सचा वापर केला जातो. ब्लड मध्ये हिमोग्लोबिन आहे, अँटीबॉडीज प्रोड्यूस करण्यासाठी पण अमिनो ऍसिड्सचा वापर केला जातो. स्किन मध्ये काय काय आहे? मेलानिन आहे, केराटिन आहे. मेलानिन आणि केराटिन हे आपल्या स्किन साठी खूप गरजेचे आहे आणि ते प्रोड्यूस केले जातात विथ द हेल्प ऑफ अमिनो ऍसिड्स. आता मगाशीच मी तुम्हाला सांगितलं ओसीन काय आहे? इट इज अ पर्टिक्युलर सबस्टन्स दॅट कॉन्स्टिट्यूट्स द सेल्युलर टिश्यूज ऑफ द स्किन, कार्टिलेज अँड बोन्स. ब्रॅकेट मध्ये काय लिहिलंय आपण? कॅल्शियम फॉस्फेट अँड कॅल्शियम कार्बोनेट. आता ओसीन हे अशा पद्धतीचं सबस्टन्स आहे, ते सेल्युलर टिश्यू आहे. कशामध्ये? आपल्या स्किन मध्ये, कार्टिलेज मध्ये, बोन्स मध्ये. आणि ते जर हायड्रोक्लोरिक सोबत डिसॉल्व्ह केलं आपण तर त्याच्यामधून आपल्याला शक्यतो कॅल्शियम फॉस्फेट आणि कॅल्शियम कार्बोनेट काय करत असतात? मिळत असतात. कॅल्शियम हे आपल्या बॉडीसाठी खूप महत्त्वाचं आहे, आपल्या बोन्स साठी खूप महत्त्वाचं आहे, आपल्या कार्टिलेज साठी महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला माहितीच आहे. आता लिपिड्स काय आहे? द सबस्टन्स formed by specific chemical bonds between fatty acids and alcohol. हे जे लिपिड्स असतात हे स्पेसिफिक टाइपचे केमिकल बॉन्ड्स असतात फॅटी ऍसिड्स आणि अल्कोहॉल्स मधले. आता लिपिड्स आर कन्वर्टेड इनटू फॅटी ऍसिड्स अँड अल्कोहॉल. लिपिड्स जे आहे ते कशामध्ये कन्वर्ट केले जातात? फॅटी ऍसिड्स मध्ये आणि अल्कोहॉल्स मध्ये कन्वर्ट केले जातात. फॅटी ऍसिड्स आर ऍब्सॉर्ब्ड अप अँड डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर विदिन द बॉडी. From those fatty acids, different cells produces various substances necessary to themselves. आता हे जे फॅटी ऍसिड्स असतात ते आपल्या बॉडी मध्ये काय केले जातात? ऍब्सॉर्ब केले जातात, नंतर डिस्ट्रीब्यूट केले जातात आणि जिथे ज्या फॉर्म मध्ये त्यांची गरज असेल त्या फॉर्म मध्ये त्यांना कन्वर्ट करून यूज केलं जातं. आता फॅटी ऍसिड्स आर used for producing hormones like progesterones, estrogens, testosterones, aldosterons, etc. and the covering
अराउंड द एक्झॉन्स ऑफ नर्व सेल्स. आता हे जे फॅटी ऍसिड्स आहे ते हार्मोन्स प्रोड्यूस करण्यासाठी वापरले जातात. आता हे फिमेल हार्मोन्स असतात आणि मेल हार्मोन्स असतात. प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन्स, एल्डोस्टेरॉन्स हे हार्मोन्स प्रोड्यूस करण्यासाठी फॅटी ऍसिड्सचा वापर केला जातो. द कव्हरिंग, आता एक्झॉनची कव्हरिंग, आपण नर्व सेल बनवले होते बरोबर की नाही 9th स्टँडर्ड मध्ये. आता त्यांची जी एक्झॉन होती ते सुद्धा कशाने केले जातात? फॅटी ऍसिड्सने केले जातात. वी गेट 9 किलो कॅलरीज ऑफ एनर्जी पर ग्रॅम ऑफ लिपिड्स. आता लिपिड्स म्हणजे काय? फॅटी ऍसिड्स. आता त्यांच्याकडून आपल्याला किती एनर्जी मिळते? 9 किलो कॅलरीज ऑफ एनर्जी आपल्याला मिळत असते. आता आपण बघूया विटॅमिन्स. Vitamins are a group of heterogeneous compounds of which each is essential for proper operation of various processes in the body. आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे प्रोसेसेस करण्यासाठी, ऑपरेशन्स कॅरी आउट करण्यासाठी विटॅमिन्स हे काय आहे? एक असेन्शियल घटक आहे, एसेन्शियल सबस्टन्स आहे. ते हेटेरोजिनस कंपाऊंड्स आहेत. विटॅमिन्स काय आहे? हेटेरोजिनस कंपाऊंड्स आहेत. आता त्यांच्या आवश्यकतेमध्ये म्हणजे जसे आपल्याला ते नेसेसरी आहे तसे त्या 6 टाइप्स मध्ये डिवाइड केलेले आहे. देर आर मेन 6 टाइप्स ऑफ विटॅमिन्स A, B, C, D, E and K. Out of these, A, D, E and K are fat soluble, whereas B and C are water soluble. A, D, E and K हे काय आहे? फॅट सॉल्युबल आहे आणि B and C हे काय आहे? वॉटर सॉल्युबल आहे. हे आपल्याला 6वी-7वी मध्ये झालेलं आहे. फॅट सॉल्युबल काय असतं, वॉटर सॉल्युबल काय असतं. त्याच्यानंतर we have seen that FADH2 and NADH2 are produced in the processes like glycolysis and Krebs cycle. आता आपण बघितलंच आहे की क्रॅब सायकल मध्ये, ग्लायकॉलिसिस प्रोसेस मध्ये FADH2 आणि NADH2 हे काय केले जातात? प्रोड्यूस केले जातात. मग त्याच्यासाठी काय गरजेचं आहे आपल्याला? विटॅमिन्स लाईक लायबोफ्लॅविन, विटॅमिन B2 and निकोटिनामाइड, विटॅमिन B5 रिस्पेक्टिव्हली आर नेसेसरी फॉर देअर प्रोडक्शन. मग हे जे आहे FADH2 आणि NADH2 हे आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस व्हायला पाहिजे. ग्लायकॉलिसिस प्रोसेसमध्ये, क्रॅब सायकलमध्ये प्रोड्यूस व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला विटॅमिन B2 आणि विटॅमिन B5 हे खाणं गरजेचं आहे. आपल्या बॉडीमध्ये ते इंटेक झालंच पाहिजे. आणि हे विटॅमिन्स आपल्या बॉडीमधून कुठून येणार आहे? आपण जर व्हेजिटेबल्स खाल्ले, फ्रुट्स खाल्ले तरच होणार आहे. म्हणजे आपल्या बॅलन्स डाएट राहणं गरजेचं आहे. आता ह्या सेशन मध्ये आपण बघितलं की ग्लायकॉलिसिस प्रोसेस बघितलं, त्याच्यानंतर TCA बघितलं, ETC चेन रिॲक्शन बघितलं. हे काय होतं की एरोबिक रेस्पिरेशन मध्ये होतं. एनारोबिक रेस्पिरेशन मध्ये आपण काय बघितलं की फर्मेंटेशन प्रोसेस, ईस्टचा वापर करून आपण कशा पद्धतीने करू शकतो.